नमस्कार. माझं नाव मनोहर बागर, वय वर्ष 61. माझा माधवबाग या उपचार पद्धतीच्या संबंधित काही अनुभव आपल्याशी मी शेअर करीत आहे. 2024 जानेवारीमध्ये मला थोडा त्रास, चालताना छातीमध्ये वगैरे पेन जाणवू लागला. त्यानंतर मी एक एन्जिओग्राफी सायनला मेहता हॉस्पिटलमध्ये केली. तर त्या एन्जिओग्राफीमध्ये असं दिसून आलं की 3 ब्लॉकेजेस मला हार्टमध्ये सांगण्यात आले आणि त्यांनी सजेस्ट केलं की बायपास करावी लागेल. त्यानंतर काही माझ्या मित्रांचं वगैरे किंवा एक सेकंड ओपिनियन म्हणून मी काही डॉक्टरांशी सल्ला घेतला आणि त्याच्यातून असं समोर आलं की मी एक माधवबागची उपचार पद्धती करून बघायला हरकत नाही. त्यानंतर मी मी राहतो त्यापासून एक जवळच माधवबागचं क्लिनिक आहे टिळकनगरला. त्या ठिकाणी मी भेट दिली आणि त्यानंतर तिथून जे काय त्यांनी रिपोर्ट्स वगैरे आणि मी उपचार पद्धत चालू केली. 3 महिन्याचा त्यांचा कोर्स केल्यानंतर माझ्यामध्ये जो काही बदल मला जाणवला तो अगदीच म्हणजे फारच मला उत्साहवर्धक आणि एक जीवन पद्धती बदलून टाकण्याचा एक अनुभव मला त्याच्यातून आला की मी जी लाईफस्टाईल जगत होतो किंवा ज्या प्रकारे माझं जीवनक्रम चालला होता त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल मला जाणवला आणि आज 2 वर्षानंतर मी एक सामान्य जीवन जगत आहे. माझा हार्टचं रिपोर्ट्स पण एकदम चांगले. त्यानंतर मी सगळे रिपोर्ट्स काढले ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर. त्याच्यामध्ये पण खूप सारा बदल आणि इम्प्रूव्हमेंट मला दिसून आली आणि या प्रकारे एक माझ्यावरती मी एका मानसिक तणावामध्ये होतो ज्यावेळी मला हे जाणवलं त्यावेळी. परंतु आता मला कुठलाही तणाव नाही आणि मी एक तणावरहित जीवन आता मी जगू शकतो. त्यावेळी मला असं वाटत नव्हतं की मी एक सामान्य जीवन जगू शकेल की नाही किंवा माझी लाईफस्टाईलमध्ये मला किती. परंतु ही जी आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे ही भारतीय संस्कृतीतली एक परंपरा किंवा फार शाश्वत आणि फार पुरातन पद्धती आहे उपचार पद्धती आणि नक्कीच ह्याचा जीवन पद्धती बदलण्यासाठी उपयोग होऊ शकतो आणि जीवन जगण्याचं एक तुम्हाला दिशा मिळू शकते की ज्या प्रकारे हे शहरी जीवनामध्ये आपण लाईफस्टाईल जगतोय त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी अगदीच योग्य आहे. याच्या पूर्वी पण एक 12 वर्षापूर्वी मला असाच त्रास झाला होता आणि त्यावेळी माझी एन्जिओप्लास्टी पण झाली होती. तरी देखील परत मला 12 वर्षानंतर ॲलोपॅथीच्या उपचारानंतर हा त्रास जाणवला. त्यामुळे मी दुसऱ्या वेळेला जेव्हा हा त्रास मला सहन झाला तेव्हा मी असं ठरवलं की परत मला ॲलोपॅथीमध्ये जायचं नाही म्हणून. कारण ह्याला काही अंत नाही. तुम्ही जितक्या वेळा एन्जिओप्लास्टी करणार ते परत होत राहणार. तर ह्या उपचार पद्धतीमध्ये ते परत होण्याचा धोका नाही आणि त्याच्यानंतर तुमच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत फार मोठा बदल त्याच्यातून जाणवू शकेल. तर हा माझा अनुभव आहे वैयक्तिक आणि नक्कीच माझ्या जीवनावरती किंवा माझ्या जीवनात ह्याचा फार मोठा परिणाम मला जाणवला. आणि इथल्या क्लिनिकबद्दल म्हणाल तर इथला स्टाफ किंवा इथले डॉक्टर्स अगदीच एकदम कोऑपरेटिव्ह आणि सौजन्याने वागतात आमच्याशी आणि त्यामुळे असं काय आपण क्लिनिकमध्ये चाललो आहे असं कधी वाटतच नाही. ॲलोपॅथीच्या दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये जाताना ते एक वातावरण किंवा त्या वातावरणाचा एक तणाव असतो तो इथे जाताना किंवा असंच कुठलाच जाणवलं नाही मला. आणि एक ह्या उपचार पद्धतीमध्ये मी अगदी म्हणजे असं म्हणजे किंवा माझा उपचार चालू आहे असंही मला कधी वाटलं नाही. त्यामुळे हा अनुभव फारच वेगळा आहे आणि मी तर ह्याला रिकमेंड करेन ज्यांना कोणाला असं काही अनुभव येऊ शकतो किंवा असं काही त्रास जीवनात असू शकेल तर हा एक उपचार पद्धतीचा नक्कीच त्यांनी फायदा घ्यावा आणि या प्रकारे आपलं
जीवनामध्ये आमूलाग्र बदल करावा हीच विनंती. धन्यवाद.